हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहे चवळीची पालेभाजी. ही चवळीची पालेभाजी पण खूप फायदेशीर आहे शरीरासाठी. रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचन सुधारते. हाडासाठी फायदेशीर आहे. 5-6 कांदे घ्यायचे. या भाजीमध्ये तुम्ही भरपूर कांदे वापरा. या भाजी हिरवी मिरची टाकूया, कटलेली लसूण टाकूया. छान आपण परतून घेऊ. थोडं कांदा भरपूर घ्या, तर ते भाजीची चव एकदम चविष्ट अशी भाजी. आपल्यापासून कांदा चांगला शिजला गेला. अजून थोड्या वेळ आपण आणखी शिजवू देऊ त्याला. तर त्यात आपण मीठ टाकू. तुमची चवीची भाजी केवढी आहे तेवढी पण कमीच तेल टाका, कारण की भाजी आपण छान परतून घेऊया तिला. आता झाली, त्यामुळे तुम्ही मीठ टाकताना सांभाळून टाका. आता झाकण काढूया आपण. आपली भाजी रेडी आहे. आपल्याला टाकताना केवढी मोठी खूप एवढ्या दिसत होती पालेभाजी, पण झाल्यावर बद्दल कमी झाली आहे. त्यामुळे मीठ तुम्ही सांभाळून टाका. आणि भरपूर कांदे टाकल्यामुळे याची भाजीची चव एकदम भन्नाट लागते. आता आपली रेडी, आपण प्लेटमध्ये सर्व करूया. आपली चवळीची पालेभाजी रेडी आहे. याच्यात आपण काही गरम मसाला वगैरे काही वाटण न घालता एकदम सात्विक भाजी आहे. नुसतं लसूण, हिरवी मिरची आणि भरपूर कांदा टाका. म्हणजे मी 5-7 कांदे त्याच्यात चिरून टाकले. त्यामुळे ही भाजीची चव ना एकदम भन्नाट लागते. काही मसाला न टाकता पण एकदम चविष्ट अशी ही भाजी होते. तुमच्या घरात लहान मुलं मोठ्यांना पण काही पालेभाज्या आवडत नाही, पण अशा पद्धतीने करून बघा. नक्कीच तुमच्या घरातल्या लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य करा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. मला असा सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू, धन्यवाद.